नमस्कार, मी आहे उत्कर्षा. तुमचं स्वागत आहे यमी स्वादच्या आणखी एका खास व्लॉगमध्ये. आज आपण पाहणार आहोत उदयपूर ट्रिपचा दुसरा भाग. या भागात आपण बघणार आहोत सज्जनगड फोर्टचं दृश्य, गणगौर घाटावरचा सनसेट, शिल्पग्राममधील पारंपरिक कला आणि कथपुली नृत्य, दूधतलाईचं शांत वातावरण. चला तर मग सुरुवात करूया उदयपूरच्या या रंगीबेरंगी सफरीला. सकाळची सुरुवात झाली सज्जनगड किल्ल्याच्या व्ह्यूने. या गडावरून दिसणाऱ्या धुक्यात हरवलेल्या डोंगररांगा आणि खाली पसरलेल्या लेक सिटीचं दृश्य. हे सगळं थोडा वेळ तिथे बसून निसर्गाचा आस्वाद घेतला आणि पुढचा प्रवास सुरू केला. सज्जनगडला व्हिजिट करण्यासाठी एंट्री फी असते, तर ही एंट्री फी 90 रुपये पर पर्सन असते आणि गाडी असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आहे. एंट्री फीज नंतर या सज्जनगडला जाण्यासाठी फोर व्हीलर रेंटवर घेऊन सुद्धा जाता येतं, तर त्याची एक वेगळी चार्जेस लागतात आणि त्यानंतर सज्जनगडला जाता येतं. सज्जनगडवरून दिसणारा जो व्ह्यू आहे, जे पूर्ण उदयपूरची जी वस्ती आहे ती डोंगररांगामध्ये वसलेली दिसून येते आणि त्याचबरोबर लेक पिचोलाचा व्ह्यू दिसतो आणि फतेहसागर लेक सुद्धा आपल्याला वरून बघायला मिळतो. लेकच्या काठावरती गणगौर घाटावरती आता पोहोचली आणि इथे पक्ष्यांची किलबिल आणि शांत लाटांचं संगीत हे मनाला अगदी प्रसन्न करतं आणि कबुतरांचे थवे आकाशात उडताना खूप बघायला मिळतं. आणि संध्याकाळी इथे जास्त करून गर्दी असते. संध्याकाळी सनसेटचा व्ह्यू बघायला मिळतो. गणगौर घाट उदयपूरच्या लेक पिचोलाच्या किनाऱ्यावर वसलेलं एक सुंदर, शांत आणि आध्यात्मिक ठिकाण आहे. इथं आल्यावर वाटतं की इथे समोर दिसणारं निळसर पाणी आणि हळूवार हेलकावत चाललेली नावं आणि आकाशात उडणारे खूप सारे कबूतर थव्याने उडणारे दिसतात. हे दृश्य खूप छान वाटतं. गणगौर घाट इथे संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी लोक खूप गर्दी करतात आणि संध्याकाळी दिसणारा सोनेरी प्रकाशात उजळून निघणारा इथला परिसर खूप छान फील देतो आणि इथली शांतता मनाला खूप भावते. आता आपण आलो आहोत शिल्पग्राममध्ये. एक असं ठिकाण आहे जिथे पारंपरिक कला, संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीचं प्रत्यक्ष दर्शन घडवतं. इथे आपल्याला बघायला मिळतात झोपड्या राजस्थानचे, काही गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यातल्या पारंपरिक रचनेवर आधारित बघायला मिळतात. इथे काही स्थानिक कलाकार आहेत, काही चित्र काढताना, काही मातीची भांडी बनवताना, काही हस्तकलेच्या वस्तू विकताना असे बरेच बघायला मिळतात. आणि आकर्षण मला वाटलं ते म्हणजे इथला कठपुतळा डान्स. हा पारंपरिक राजस्थानी लोकनृत्य प्रकार आहे, जिथे कठपुतळ्याच्या माध्यमातून कथा सांगितली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हे ठिकाण एक लाईव्ह म्युझियमसारखं वाटतं, जिथे इतिहास फक्त पुस्तकात नाही तर तुमच्या डोळ्यांसमोर बघायला मिळतो. तुम्ही उदयपूरला आलात तर शिल्पग्रामला भेट देणं चुकवू नका. आता आपण आलो आहोत उदयपूरच्या एका शांत, पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी, कर्णीमाता मंदिरात. हे मंदिर एका उंच डोंगरावर वसलेलं असून येथे पोचण्यासाठी रोपवेचा अनुभव घेऊ शकतो, जो एक खास आकर्षण आहे. डोंगर चढताना दिसणारा पिचोला तलाव, सिटी पॅलेस, उदयपूर असे वेगवेगळे दृश्य आपल्याला उंचावरून बघायला मिळतं. कर्णीमाता ही हिंदू लोकदेवता आहे, ज्यांना शक्तीचं स्वरूप समजलं जातं. अगदी उंचावरती वसलेलं हे मंदिर आहे आणि इथून उदयपूर शहराचं दृश्य बघायला मिळतं.
लेक पिचोलाच्या अगदी काठावर वसलेलं तूतलाई गार्डन आहे. या ठिकाणी फोटोशूटसाठी अनेक लोक येतात आणि खरं तर हा एक असा अनुभव आहे जो कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद होऊ शकत नाही. ही तुमच्या ट्रिपची जास्त आठवणीत राहणारी गोष्ट ठरू शकते. घरी पोचल्यानंतर म्हणजे आमचा जो स्टे आहे तो मेवाड हवेलीमध्ये होता, जिथे मी ऑर्डर केलं ते होतं गरमागरम चायनीज. सुरुवातीला चायनीज सूप ऑर्डर केलं आणि त्यानंतर फ्राईड नूडल्स खाल्ले. दुपारच्या लंचनंतर संध्याकाळी दिवसाची सांगता झाली झील कॅफेमध्ये लेकच्या समोर बसून गरमागरम सँडविच आणि कॉफी घेतलं. झील कॅफे हे लोकेशन इतकं परफेक्ट आहे की तिथे आपण तासनतास निवांत बसून राहू शकतो. मित्रांनो, तुम्हाला या भागातलं कोणतं लोकेशन सर्वात जास्त आवडलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत उदयपूरच्या आणखी काही खास ठिकाणांची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.